जर तुम्ही दुसऱ्याला सुखी करण्यास सुख मानलं तर तुमच्या सुखाला अंत नाही. तुमचं सुख कोणी हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही आयुष्यभरासाठी सुखी व्हाल हे तुम्ही कुठेतरी तुम्ही आम्ही लक्षात. म्हणून तुकोबाराय आपल्याला टाइम मॅनेजमेंटचा मंत्र सांगताना म्हणतात की मुठीतलं तुमचं आहे, वटीतलं तुमचं नाहीये. म्हणजे हा क्षण जो आहे, आजचा हा क्षण आपला आहे, आजचा हा दिवस आपला आहे, कालचा पण आपला नाही आणि उद्याचा पण आपला नाही. ओटी परिस मुठीची ते वाढे. मला वाटतं याच्यापेक्षा जास्त टाइम मॅनेजमेंटचा मंत्र कोणताच असू शकत नाही. सगळे महाराज मंडळी येतात, आपल्याला सांगतात आशीर्वाद देताना लग्नामध्ये काय, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाणी, परोपकारी नेने परनिंदा परस्थिती सदा. माझ्या मनोगताला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटासा सत्कार राहिलेला आहे. पांडू 18 मार्चला स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांची जयंती होती. आपण स्वराज्य घडविणारे शिवराय तयार होऊ शकले नाहीत याचं कारण जर कोणतं असेल तर स्वराज्य घडविणाऱ्या स्वराज्य पित्याला आपण विसरलो होतो, म्हणजे शहाजी महाराज. आणि खरं म्हटलं तर तुम्हा आम्हाला ही अत्यंत अभिमानाची बाब असली पाहिजे. राहू दे ते रेकॉर्ड. तुम्हा आम्हाला ही अत्यंत अभिमानाची बाब असली पाहिजे की स्वराज्याचा पहिला आवाज, पहिला श्वास जर कुठे घेण्यात आला असेल तर तो आपल्या वेरूळच्या पावनभूमीत घेण्यात आला. आणि त्यानिमित्ताने यावर्षी ती जयंती मोठ्या प्रमाणात आपण साजरी केली. नागपूर संस्थानचे महाराजा मुधोजी राजे हे अध्यक्षस्थानी होते. सिंदखेडचे जिजाऊंचे वंशज शिवाजी राजे जाधवराव हे देखील त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून होते. आणि त्या कार्यक्रमामध्ये मला अत्यंत अभिमानानं सांगावंसं वाटतं की आम्ही शहाजी, बऱ्याच जणांना शहाजी आणि शाहजीमधला थोडासा फरक कन्फ्युजन होतं आहे. बरेच जणांनी याच्यावर फेसबुकवर पण दाखवलं, पण खरं नाव हे शहाजीचं आहे, शहाजी नाही आहे. दोन नावं त्या काळातली खरी मानल्या जातात. एक शाहजी आणि दुसरं शाहाजी. वासी बेंद्रेंनी जे पुस्तक लिहिले त्यामध्ये मालोजी राजे आणि शाहाजी राजे असं लिहिलेलं आहे. आणि अशी जी कथा आहे की ज्याच्या नावावरून ही दोन नावं ठेवल्या गेली, तो जो दर्गा आहे अहमदनगरचा, त्या दर्ग्याचं नाव जर बघितलं ते शाह शरीफ दर्गा आहे, शहा शरीफ नाही. त्याच्यामुळे इतिहासाचा संशोधक म्हणत नाही मी, पण इतिहासाचा विद्यार्थी म्हणून मी जे त्याच्यात मला वाटलं तर तिथे उल्लेख शाह आहे. आणि त्याच्यापेक्षा ऑथेंटिक उल्लेख राजमुद्रा जी आहे, जी शिवरायांनी स्वतः वापरलेली आहे, त्यांच्या काळात प्रचलित होती 1645 पासून. त्या राजमुद्रेवर देखील लिहिलेले आहे प्रतीपचंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो श्वशैषा मुद्रा भद्राय राजते. तिथे पण शाह सुनो म्हणजे शाहजीचा पुत्र असं आहे, म्हणून ते शहाजी आम्ही लिहिलं आहे. तो चुकीचा शब्द नाही, फक्त माहिती स्वतः एक त्याच्यानंतरचा कार्यक्रम आहे म्हणून मी सगळ्यांना माहिती असावी म्हणून सांगतोय. तर शहाजी महाराज साहेब, पुढे महाराज साहेब यासाठी घेतलं की शिवाजी महाराजांना महाराज म्हणून आपण ओळखतो. आता तर गल्लोगल्ली महाराज झाले. तुकाराम महाराज म्हणतात कलियुगी संत झाले फार, वितभर पोटासाठी हिंडती दारोदार. ते महाराज सोडून द्या, पण मी कोणत्या महाराजांची गोष्ट करतो की जे छत्रपती शिवराय
त्यांना आपण महाराज म्हणून ओळखतो आणि इतिहास शहाजी महाराजांना महाराज साहेब म्हणून ओळखतो. त्यांना इतिहासामध्ये एक शब्द वापरला जातो महाराज साहेब म्हणून. त्या पुरस्काराचं नाव होतं शहाजी महाराज साहेब पुरस्कार. आणि हा जीवनगौरव पुरस्कार जो मला अभिमान वाटतो की हा जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्रातल्या ज्यांनी काहीतरी चांगलं कार्य केलं अशा व्यक्तींना आम्ही दिला. आणि त्यामध्ये अत्यंत आनंदाची बाब मला ही सांगायची आहे की आपल्या कन्नडचे 3 सुपुत्र, कन्नड भागातले 3 लोक त्यामध्ये आहे. पहिलं नाव आहे डॉक्टर रमेश सूर्यवंशी सर, यांना आम्ही दिला. दुसरं नाव आहे ज्यांनी जिजाऊ आणि शहाजी महाराजांवर तसेच इतर अनेक विषयांवर पुस्तकं लिहिले असे डॉक्टर संजय गायकवाड सर. आणि तिसरी आणखी एक व्यक्ती होती, पण काही कारणास्तव, अपरिहार्य कारणास्तव ते पुरस्कार घेण्यासाठी तिथे येऊ शकले नाही. त्याच्यामुळे त्यांचा पुरस्कार मी माझ्यासोबतच आणलेला आहे. तर आता आपण इथं आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्यांना तो पुरस्कार देऊया. तिसरे व्यक्ती आहे आपले सगळ्यांचे लाडके आजचे अध्यक्ष शरद भिंगारे सर. तर मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो आपण त्यांना स्मृतिचिन्ह देऊन, कारण खूप दिवस झाले. भिंगारे सरांनी या पुरस्काराचा स्वीकार करावा. धन्यवाद. राहिले होते सर, तेरा ते बुकीच केली. तर आजच्या, थोडा आवाज वाढता येईल का लगे? आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद भिंगारे सर, प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉक्टर रमेश सूर्यवंशी सर, डॉक्टर संजय गायकवाड सर आणि विश्वमाई या वारकरी संस्थेचे अध्यक्ष विष्णू महाराज, उपस्थित सर्व छोटे वारकरी आणि ज्येष्ठ वारकरी. खरं म्हणजे कार्यक्रम ठेवला होता, मला तुम्ही असं म्हटले की ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी असणार आहे. हो ना, पण नेमकं ते विद्यार्थी एक पण नाही. किंबहुना त्या वयोगटातले सुद्धा मला 3-4 लोक दिसत आहेत फक्त मुलं. बाकी एकतर खूप छोटे आहेत किंवा खूप ज्येष्ठ आहेत. त्याच्यामुळे याला असं म्हणता येईल आपल्याला, हा एक प्रकारचा भाषणामधला मिस कॉल आहे. कारण बरेच वक्ते तयारी करून येतात, तयारी करून आलं की मग नंतर श्रोते जर बदलले की बोलण्याची अडचण होऊन जाते. माझा फायदा हा झाला की मला तयारी करायला वेळच मिळाला नाही. त्याच्यामुळे कोणाचीच तयारी नव्हती, त्यामुळे जे समोर आले त्यांना त्याप्रमाणे मी बोलू शकतो. आणि कन्नडला बोलायला एक ऐतिहासिक वारसा आहे, एक ऐतिहासिक गोष्ट आहे. माझं बालपण हे कन्नडमध्ये गेलेलं आहे. माझे वडील इथे पंचायत समितीला नोकरीला होते आणि त्यावेळेस मी इथे कन्नडला वडिलांसोबत राहायचो. जन्म माझा खुलताबादचा आणि लगेच ताबडतोब इथे बदली झाली, कन्नडला आलो, कन्नडला राहिलो. आणि त्यावेळेस माझी तब्येत, वडील जे सांगतात किंवा मला जे थोडंफार आठवतं लहानपणचं, ते एकदम त्याला काय म्हणतात, तोळा मासाची तब्येत होती. जे हे मुलगा जगेल की नाही हे पण डॉक्टरांना खात्री नव्हती. पण मी जगलो आणि तुकोबारायांच्या कृपेने, शिवरायांच्या कृपेने, शहाजीराजांच्या कृपेने आणि जिजाऊंच्या कृपेने मी नुसतं जगलो नाही तर बऱ्याच जणांना जगवण्याचं भाग्यसुद्धा मला लाभलं. ही मी ते सगळ्यांची कृपा समजतो. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपण तुकोबारायांचा अभ्यास करायला लागतो, तुकोबारायांचा अभ्यास करताना आपल्या काही गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या, आणि कदाचित मला असं वाटेल की मी बोलताना थोडंसं काही बोचरं पण होऊ शकतं, पण ते सहन करा.
कारण जगद्गुरू जे काही बोलले त्याच्या मी 10% पण बोलणार नाही. त्यांनी जे काही लिहून ठेवलं त्याच्या 10%ही मी बोलणार नाही. पण सगळ्यात पहिल्यांदा आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जगद्गुरूंबद्दल बहिणाबाई काय म्हणतात ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासी कळस. म्हणजे ह्या भागवत धर्माचा, वारकरी धर्माचा पाया जर कोणी रचला तर तो संत नामदेव आणि संत ज्ञानदेव यांनी रचला. आणि त्याचा कळस होण्याचं भाग्य जर कोणाच्या जन्मी आलं तर ते जगद्गुरू तुकोबाराय त्याचे कळस ठरले. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे. ही महती संतांमध्ये आहे. स्वतः तुकाराम महाराज स्वतःला काय म्हणून घेतात हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की अणु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे मी जर लहान झालो, मी जर सूक्ष्म झालो तर अणु रेणूपेक्षा सूक्ष्म होईल. आणि मी जर मोठा झालो तर सगळं आकाश व्यापेल. हे सांगणारे जगद्गुरू तुकोबाराय स्वतःबद्दल हे सांगताना तो कॉन्फिडन्स असणं पण गरजेचं असतं. अणु रेणू या थोकडा. अणुपासून, रेणूपासून आपण बघितलेला आहे ॲटम बॉम्ब बनतो आणि त्यामध्ये एक एनर्जी असते. ती एनर्जी संवर्धक किंवा विध्वंसक देखील असू शकते. अशी एनर्जी असलेला अणुरेणूचा, म्हणजे जर छोटा झाला तर अणुपेक्षा, रेणूपेक्षा छोटा, आणि मोठा झाला तर आकाशापेक्षा मोठा, हे सांगणारे जगद्गुरू तुकोबाराय तुम्हाला आम्हाला माहीत पाहिजे. एखाद्या माणसाबद्दल ज्यावेळेस पूर्ण माहिती ज्यावेळेस आपल्याला मिळते त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की खऱ्या अर्थाने ही महती काय आहे, ही व्यक्ती काय आहे, यांना जगद्गुरू का म्हटलं जातं आणि गाथेचं महत्त्व काय आहे हे आपल्याला त्यावेळेस लक्षात येईल ज्यावेळेस आपण हे समजावून घेण्याचा प्रयत्न केला. बांधवांनो, तुम्ही आम्ही हे लक्षात घ्या. सगळ्यात अगोदरचं जर उदाहरण तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की कोल्हापूरला शाहू छत्रपती नावांचे एक छत्रपती होते. आणि ते शाहू छत्रपती ज्यावेळेस वेदोक्त प्रकरणामध्ये त्यांचा ब्राह्मण मंडळीने त्यांची मानहानी केली, त्यांचा अवमान केला आणि त्यांना क्षुद्र ठरवलं आणि सांगितलं की तुमच्यासमोर वेदोक्त मंत्र म्हणता येणार नाही, तुमच्यासमोर पुरोक्त मंत्रच म्हटला जाईल. त्यावेळेस शाहू राजांना प्रचंड संताप आला. मी एक संस्थानिक, मी स्वतःच्या नावापुढे छत्रपती लिहितो आणि हा माझ्याकडे नोकरीला असलेला माणूस मला सांगतो की तू शूद्र आहे, वेदोक्त मंत्र म्हटल्या जाणार नाही. ते वेदोक्त प्रकरण त्या काळामध्ये अत्यंत गाजलं आणि ते गाजल्यानंतर शाहू राजे संतापले. पण अशा त्यांच्या हातात एक पुस्तक पडलं. ते पुस्तक होतं तुकारामाची गाथा. शाहू राजांनी पानं चाळायला सुरुवात केली आणि पानं चाळता 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 एका तुकोबारायांच्या अभंगापाशी शाहूराजे येऊन थांबले आणि तो अभंग होता, बरे झालो देवा कुणबी केलो, नाही तरी दंभेची असतो मेलो. म्हणजे याचा अर्थ तुकाराम महाराज मोरे वंशातले, जे राजघराणे मानलं जातं, जावळीच्या मोरेंचे वंशज ज्यांना म्हटलं जातं, ते तुकाराम महाराज स्वतःला कुणबी म्हणतात. त्याच्यानंतर शाहूराजांचा तो संताप मनातला तो दूर झाला. ते म्हटले काही हरकत नाही, कोणी काही म्हटलं आपल्याला काही फरक पडत नाही. आणि मग त्यांनी पुढे गाथा वाचायला सुरुवात केली. गाथा वाचता वाचता शाहू महाराज एका अभंगापाशी येऊन थांबले आणि तो अभंग होता, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा मंत्र होता जीवन जगण्याचा. जे रंजले गांजले असेल त्यांची सेवा जो करतो तो साधू समजा आणि त्याला देव माना. हे त्यांना ज्यावेळेस लक्षात आलं, जगद्गुरूंची ओळ ज्यावेळेस वाचली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपल्या जीवनाचं इथून पुढे ध्येय आणि कार्य जर कोणतं असेल तर ते फक्त एकमेव इथून पुढे कार्य असेल आणि ते म्हणजे गोरगरिबांची, रंजल्या गांजल्यांची सेवा करायची. आणि त्यानंतर त्या संस्थानिक शाहू महाराजांचा पुढे चालून राजर्षी शाहू महाराज झाले. हा इतिहास या निमित्ताने लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे एक ग्रंथ, एक अभंग एखाद्यामध्ये काय बदल करू शकतो याचं जर उत्तम उदाहरण बघायचं असेल तर आपल्याला हे इथे उदाहरण आपल्याला बघायला मिळतं. त्याच्या पुढे जाऊन महात्मा फुलेंबद्दल जर आपण माहिती घेतली तर महात्मा फुलेंनी, तुकोबारायांनी जसे अभंग लिहिले त्याच धर्तीवर महात्मा फुलेंनी अखंड लिहिले. त्यांचे अखंड आहेत, अभंगासारखेच अखंड आहेत. आणि त्या अखंडावर त्यांनी जर हल्ला कशावर केला असेल तर तो हल्ला हा ब्राह्मण वादावर केला. तो हल्ला जो आहे तो त्या काळातल्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा होत्या त्यावर केला. एका अखंडामध्ये महात्मा फुले म्हणतात, कल्पनेचा धर्म शूद्रास दाविते. धर्म कसा आहे? सत्य नाहीये, कल्पनेचा आहे तो. कल्पनेचा धर्म शूद्रास दाविती, हरामाचे खाती त्याचे घरी, पशुपेक्षा भटा.
कल्पनेचा धर्म शूद्रास दाविती, हरामाचे खाते त्याचे घरी, पशुपेक्षा भटा शूद्र वाटे दुष्ट, स्वतः नीती भ्रष्ट ज्योती म्हणे. ज्योतिराव म्हणतात की एखाद्या गायीचं पाजन म्हणजे गायी जी असेल त्या गायीचे पूजा करतील, त्या गायीला लालन पालन करतील, आणि एखादा जर माणूस तो जातीने जर काहीतरी वेगळ्या जातीचा असेल, अस्पृश्य असेल, तर त्याला लाथा मारतील. म्हणजे त्यांना पशु माणसापेक्षा जवळचा वाटतो असा धर्म असू शकत नाही, हे महात्मा फुले अखंडमध्ये म्हणतात. आणि ते अखंड म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचा सार आहे, हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन ज्या वेळेस महात्मा फुले कसं आहे हे माता सावित्रीबाईंना विचारलं गेलं, त्यावेळेस माता सावित्रीबाईंनी फक्त एका ओळीत सांगितलं, ज्योती कैसा तुका जैसा. ज्योती कसा आहे तर ज्योती हा तुकाराम महाराजांसारखा आहे. जसे तुकाराम महाराज त्या काळात होऊन गेले तसे ह्या काळात ज्योतिराव होऊन गेले, हे आपल्याला तुम्हाला आम्हाला लक्षात आलं पाहिजे. आम्हा घरी धन शब्दांची सरत्ने हे सांगितलं तुकोबारायांनी. आणि विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, हे सांगणारे महात्मा फुले होते. म्हणजे महात्मा फुलेंवर प्रभाव जर कोणाचा असेल तर तो जगद्गुरु तुकोबारायांच्या विचाराचा आहे, हे तुम्ही आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. एवढं कशाला, पुढे आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर लिखाण बघितलं तर त्यांचं एक पाक्षिक होतं मूकनायक नावाचं. त्या पाक्षिकाच्या वर शिरोस्थानी एक तुकोबारायांचा अभंग होता. आणि तो अभंग होता, आता काय करू धरून या भिड, निशंक हे तोंड वाजविले, नवे जगी कोणी मुकियाचा जाण, सार्थक लाजून नवे हित. हा अभंग शिरोभागी होता मूकनाईक पाक्षकाच्या. आणि पुढे चालून बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, बाबासाहेब म्हणतात, मला जी अहिंसा मान्य आहे ती महात्मा गांधींची नाही, मला जी अहिंसा मान्य आहे ती जगद्गुरु तुकोबारायांची अहिंसा आहे. आणि ती अहिंसा कोणती आहे तर दया तिचे नाव भूताचे पालन, अनेक निर्दालन कंटकाचे. म्हणजे जे चांगले असेल त्यांना सांभाळणे आणि जे वाईट असतील त्यांचा संहार करणे, ही जगद्गुरु तुकोबारायांची जी नीती आहे ती अहिंसा मला मान्य आहे, असं बाबासाहेब सांगतात. आणि त्याच्या पुढे जाऊन बाबासाहेबांना ज्यावेळेस विचारलं गेलं की मराठी भाषेतील ग्रंथाविषयी तुमचं मत काय आहे, त्यावेळेस बाबासाहेबांनी, पुस्तकप्रेमी बाबासाहेबांनी सांगितलं की मराठी भाषेतील सगळी पुस्तकं जरी अरबी समुद्रात टाकून दिली तरी मला अजिबात वाईट वाटणार नाही, फक्त 2 पुस्तकं सोडून, एक माऊलीची ज्ञानेश्वरी आणि एक दुसरी जगद्गुरु तुकोबारायांची गाथा, हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मग एवढं महत्व जर ह्या 2 पुस्तकांना आहे तर ही पुस्तकं आपण वाचली का? मी 100% खात्रीशीर सांगू शकतो की ह्या सभागृहामध्ये खूप झालं तर 1 किंवा 2 किंवा 3 जास्तीत जास्त, 5च्या वर तर नाही, की ज्यांनी ही 2 पुस्तकं पूर्ण वाचली असतील. आत्मसात करणे पुढचा टप्पा आहे, मी फक्त वाचणे म्हणतो. हा बघितलेली 99% असतील, फोटो बघितलेले तर 100%. म्हणजे फोटो ओळखा म्हटलं तर ज्ञानेश्वरांचा फोटो एका मिनिटात ओळखतील, तुकोबारायांचा फोटो एका मिनिटात ओळखतील. पण त्यातला एक अभंग सांगा म्हटलं तर अवघड होतं, त्यातली एक ओवी सांगा म्हटलं तर अवघड होतं. फोटो ओळखून किंवा जयंत्या साजऱ्या करून किंवा डोक्यावर फोटो घेऊन नाचून महामानव कळत नसतात, त्या महामानवांचे विचार देणारं लिखाण आत्मसात करून महामानव कळत असतात. ते आत्मसात करण्यासाठी असे व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित करावे लागतात. आणि त्याबद्दल मी आपल्या बाळासाहेब पवार साहेबांचं जे वाचनालय आहे आणि त्यातले जे कॉलेज आहे त्यांच्या वतीने हा जो जागर चालू आहे, दर शनिवारी जो जागर चालतो, त्या सगळ्या कोणाचं नाव घेत नाही पण सगळ्या संयोजक समितीचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की एक विचाराचा जागर त्यांनी चालू केलेला आहे आणि हा जागर असाच चालू राहिला पाहिजे, ही या निमित्ताने आशा व्यक्त करतो. मला वाटतं आपणही जोरदार टाळ्यामध्ये एकदा सगळ्यांचं, त्या संयोजन समितीचे जेवढे व्यक्ती असतील त्यांचं आपण कौतुक करूया. फक्त बाबासाहेब नाही बांधवांनो, तर त्याच्या पुढे गेलं तर आपल्या लक्षात येतं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका आपल्या अभंगामध्ये म्हणतात, ते सांगतात की जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं असेल. तर ते म्हणतात, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल मला नव्याने सांगण्याची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती अलीकडच्या काळातले आहेत. त्यांची ग्रामगीता नावाचा ग्रंथ पण आम्हाला वाचण्यासारखा
आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत तो असतो, असायला पाहिजे, तो वाचला गेला पाहिजे. मग ते म्हणतात तुकाराम महाराजांनी काय केलं, तर एका अभंगात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, संत मुकुटमणी तुकाराम, संत मुकुटमणी आहे, जयांनी अभंग कथिले अति सुगम, मार्ग केला व्यवहारक्षम, भोळ्या भाबड्या जनासाठी. म्हणजे त्यांनी काय केलं असेल, तुकाराम महाराजांनी कार्य काय केलं असेल, तर जो मार्ग असेल, जो रस्ता असेल, तो भोळ्या भाबड्या जनासाठी सुकर करण्याचा, सोपा करण्याचं काम केलं. आणि हे काम काय आहे, तर हे काम आहे की जे वेदामध्ये असेल, जे वेदांतामध्ये असेल, जे शास्त्रामध्ये असेल, त्या सगळ्याचं वाचन, सगळ्याचा अभ्यास तुकारामांनी केला आणि तुकोबारायांनी त्या सगळ्याचा सार आपल्या अभंगात आणला आणि तो देखील आपण आचरण करू शकतो अशा सोप्या भाषेत आणला. त्या काळामध्ये वेद वाचण्याचा कोणाला अधिकार नव्हता. सर्वसामान्य माणूस वेद वाचू शकत नव्हता. पण जगद्गुरु तुकोबारायांनी त्या काळामध्ये ठणकावून सांगितलं, हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जगद्गुरु म्हणतात, वेदांचा तो अर्थ आमासाची ठावा, एरांनी वहावा भार माथा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. जगद्गुरु तुकोबाराय त्याच्या पुढे जाऊन म्हणतात, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आई ते केले न हो. विधीचे जनिते म्हणजे ब्रह्मदेवाचा बाप. तुकाराम महाराज म्हणतात, मी ब्रह्मदेवाचा बाप आहे. ही सांगण्याची ताकद फक्त जगद्गुरु तुकोबाराय या एका संतात होऊन गेली. बांधवांनो, हे तुम्ही आम्ही या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय त्याच्या पुढे जाऊन आणखी म्हणतात, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, वेद काय सांगतात, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची निघाला. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची निघाला, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. सकळ शास्त्रांचा विचार, अंती इतिकाची निर्धार, तुका म्हणे 18 पुराणी सिद्धांत हाची होत. म्हणजे 18 पुराणाचा सिद्धांत हा आहे, सकळ शास्त्राचा विचार हा आहे आणि 4 वेदांचं सार हे आहे की फक्त विठोबाची भक्ती करा आणि बाकी तुम्हाला काही करण्याची गरज नाही. कोणतं यज्ञकांड करण्याची गरज नाही, कोणतंही कर्मकांड करण्याची गरज नाही. हे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय साधन आहे मोक्षाचं. त्या काळामध्ये मोक्ष फार होतं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भावची कारण मोक्षाचे साधन बोलिले. म्हणजे मोक्षाचं साधन जर कोणतं असेल तर तुमचा भाव जर असेल, एखाद्या पांडुरंगाच्या ठिकाणी तुमची श्रद्धा जर असेल तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. त्याच्या पुढे जाऊन एका ठिकाणी ते दाखला देताना म्हणतात, सजीव तुळस तोडावी, निर्जीव पाषाणाशी वहावी. म्हणजे एखाद्या देवाला आपण तुळस तोडून जर वाहत असेल तर ती सजीव तुळस आपण तोडतो. हा विचार त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा होता. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे बांधवांनो. आणि म्हणूनच जगद्गुरु तुकोबारायांचे विचार फक्त महाराष्ट्रापुरते, फक्त भारतापुरते राहिले नाही, तर अत्यंत अभिमानाची बाब आहे की युनेस्को सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेने मराठीमधील फक्त 2 ग्रंथाची निवड केली आणि ते 2 ग्रंथ जे आहे त्याचं ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये, फ्रेंचमध्ये आणि स्पॅनिश भाषेमध्ये, 3 भाषेमध्ये त्याचं ट्रान्सलेशन केलं. असे महाराष्ट्रातील 2 मराठी ग्रंथ फक्त त्यांनी निवडले आणि त्या 2 ग्रंथामध्ये पुन्हा आहे एक माऊलीची ज्ञानेश्वरी आणि दुसरी जगद्गुरूंची गाथा. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ही महिमा आहे. ही महती ज्यावेळेस आपल्याला कळेल त्यावेळेस आपल्याला कळेल की गाथेला पंचम वेद का म्हणतात. वारकरी संप्रदायामध्ये गाथेला 5वा वेद का म्हटलं गेलं, याचं कारण जर तपासायचं असेल तर तुकोबारायांची ही महती तुमच्या आमच्यापर्यंत आली पाहिजे. भालचंद्र नेमाडे सारखे साहित्यिक म्हणतात की तुकाराम महाराजांची गाथा जर मराठीतून बाजूला केली तर मराठी भाषा ही वांज स्त्रीसारखी राहील. वांज स्त्रीसारखी राहील याचा अर्थ किती वाचलं तुम्हाला फळ काही मिळणार नाही. फळ घ्यायचं असेल आणि तुम्हाला त्या फळासाठी काही वाचायचं असेल तर ती फक्त जगद्गुरु तुकोबारायांची गाथा आहे. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि ती गाथा वाचताना गाथेचे इतके वर्जन्स आहेत.
इतक्या वेगवेगळ्या गाथा आहेत, इतक्या वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेल्या आहे, त्यामध्ये अभंगाची संख्या इतकी आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विरोधाभास बघायला मिळतो. पण तरीही त्यातल्या त्यात चांगली गाथा तुम्ही निवडा. मी माझ्या पतीने, माझ्या मताने, माझ्या बुद्धीने, माझ्या आकलनाने मी तुम्हाला सांगतो की खंदारकर महाराज म्हणून एक आहे, त्यांची गाथा अतिशय चांगली आहे. तुम्हाला जर गाथा वाचायची असेल तर तुम्ही खंदारकर महाराजांची गाथा वाचा, कारण त्याचा मराठीत अर्थ पण त्यांनी दिलेला आहे. आणि अभंग निवडताना त्यांनी जवळपास सगळे अभंग घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी गाथेमध्ये काय झालेलं आहे, बाकी गाथेमध्ये जे जे अभंग पारंपरिक गोष्टीला धरून नाही आहेत ते अभंग वगळण्याचं काम बाकीच्या गाथेमध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे ते अभंग तुम्हाला कधी सापडणारच नाही. म्हणजे अंधश्रद्धेवर टीका करताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की शिखा सूत्र यांचा तोडी तू संबंध, मग तुझ बाधा नाही नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे शिखा. शिखा म्हणजे शेंडी, सूत्र, सूत्र म्हणजे जानवं. शेंडी आणि जानव्याचं कनेक्शन कट कर, तुला कधी तुझ्या मागे भूत लागणार नाही, पिशाच लागणार नाही, किंवा तुला कोणतीही बाधा होणार नाही. हे तुकाराम महाराज 17व्या शतकात सांगतात. बांधवांनो, हे तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबाराय अंधश्रद्धेवर प्रहार करताना सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नवसे कन्या पुत्र होती. नवसे कन्या पुत्र होती म्हणजे नवस केल्याने जर मुलगा किंवा मुलगी होत असेल, नवसे कन्या पुत्र होती तर का करणे लागे पती. नवसाने जर मुलगी आणि मुलगा होत असेल तर तुम्हाला नवरा करण्याची गरज काय? कोणी जाईल, मायावती जाईल आणि म्हणाल मला एक अजून छोटीशी आयरन लेडी पाहिजे, आणि देव म्हणाल तथाच तू, आणि एक छोटी पोरगी घेऊन किंवा पोरगा घेऊन ती येईल. असं होत नसतं. हे सायन्स जे 21व्या शतकात तुम्हाला आम्हाला समजलं, तरी आपण 17व्या शतकात जाऊन नवस घालतो. पण त्या 17व्या शतकात 21व्या शतकातलं सायन्स ज्यांनी सांगितलं त्यांना जगद्गुरू म्हणतात. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जगद्गुरू म्हणतात, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. आज आपण एका कोणत्या छोट्या गोष्टीला जरी जायचं असेल तर आपण शकून बघतो, आपण वेळ बघतो, आपण मुहूर्त बघतो. जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, अवघा तो शकून, अवघा तो शकून, तो प्रत्येक क्षण शुभ आहे. अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन. तुमच्या हृदयात जर पांडुरंगाचं चिंतन असेल, तुम्ही जर पांडुरंगावर विश्वास ठेवून बाहेर पडलात, तर प्रत्येक क्षण जो असेल तो तुमच्यासाठी शुभ आहे. हे तुकोबाराय सांगतात. तुकोबाराय त्याच्या पुढे जाऊन म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, हरीच्या दासा, हरीच्या दासा शुभ काळ दाही दिशा. म्हणजे एखादा हरीचा दास असेल, एखाद्याची परमेश्वरावर श्रद्धा असेल, तर त्याच्यासाठी 4 दिशा नाही म्हणत, 8 दिशा नाही म्हणत, सगळ्या 10च्या 10 दिशा ह्या त्याच्यासाठी शुभ आहे. ही सांगण्याची ताकद जगद्गुरूंची आहे. ती समजावून घेण्याची ताकद आपल्यापर्यंत आली पाहिजे बांधवांनो. म्हणून अंधश्रद्धेवर प्रहार करणारे जगद्गुरू तुकोबाराय ही गाथेतून आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे. जगद्गुरूंच्या गाथेतून जर आपल्याला शिकायचं असेल तर जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथेतून सर्व धर्म समभाव ही संकल्पना तुम्ही शिकली पाहिजे. जाती जातीमध्ये द्वेष नसला पाहिजे, हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, या रे लहान थोर, याती भलते नारी नर. म्हणजे काय? छोटा या, मोठा या, कोणत्याही जातीचा या, नारी या म्हणजे स्त्री या, पुरुष या, सगळे एकत्र या. हे जगद्गुरू तुकोबाराय जे सांगतात हे तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि जगद्गुरू तुकोबाराय ज्यावेळेस फटकारतात, कारण जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाचे 2 रूप आहेत. एक, आईच्या पेक्षा पण जास्त माया जगद्गुरू तुकोबाराय करतात आणि त्या मायेनं आपल्याला गोंजरतात. आणि ज्या वेळेस जगद्गुरू तुकोबाराय बापाच्या भूमिकेत जातात त्यावेळेस आपल्या बापापेक्षा पण जास्त शिस्तीने आपल्याला फटकारतात. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, जगद्गुरू तुकोबाराय जातीबद्दल बोलताना सांगतात, महाराशी शिवे, महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे. महाराला शिवलं, महाराला टच झाला म्हणून एखाद्या ब्राह्मणाला राग आला तर तो ब्राह्मण नाही. हे जगद्गुरू सांगतात. महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नाही, तया प्राश्चित काही देहदंड परिता नाही.
त्याने जीव जरी दिला तरी त्याला ते प्रायश्चित्त होऊ शकत नाही, हे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. त्याच्या पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात, वैष्णव चांभार धन्य त्याची माता उभयता कुळ याती. म्हणजे एखादा चांभार तो वैष्णव जरी असेल, म्हणजे वैष्णव असेल, देवाची पूजा करणारा असेल, देवाला मानणारा असेल, चांगला वागणारा असेल, तर त्याची माता धन्य आहे. आणि त्याचे आईवडील हे साक्षात रुक्मिणी आणि पांडुरंग आहे, हे जगद्गुरू सांगतात. आणि पुढे त्याच्या अगोदरच्या याच्यामध्ये जगद्गुरू म्हणतात, अभक्त ब्राह्मण, आणि ब्राह्मण जातीत जरी जन्म घेतला आणि तो जर भक्ती करत नसेल, तो जर अभक्त असेल, अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय त्याशी रांड प्रसवली. हे जगद्गुरू बोलतात, हे मी बोलत नाही. हे ज्यावेळेस आपल्यापर्यंत येईल हा अभंगाचा खऱ्या अर्थाने सगळे प्रत्येक अभंग, कारण नुसते फिल्टर झालेले अभंग, फिल्टर झालेली गाथा वाचून काही उपयोग नाही. जगद्गुरूंचे खरे अभंग तुमच्या आमच्यापर्यंत आले पाहिजे. जगद्गुरू सांगतात, तुम्ही वागताना कसं वागता, तुम्ही लोकाला काय दाखवता, आणि त्याच्यावरून तुमचं मूल्यांकन केलं जातं. हे मूल्यांकन खरं नाही. जगद्गुरू तुकोबा सांगतात की तुमचं पाप जर कोणाला माहीत असेल तर हे फक्त तुम्हालाच माहीत असतं, आणि हे आपल्याला आजही पटतं. म्हणजे आपण काय केलं, खरं इमानदारीनं काय चांगलं केलं आणि काय वाईट केलं, हे कोणाला जर माहीत असेल तर फक्त आपल्याला माहीत असतं, आपल्या मनाला माहीत असतं. आणि त्याचा दाखला देताना जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, मन जाणे पापा. पापाला कोण जाणतं? मन. आपलं पाप कोणाला माहिती? मनाला. मन जाणे पापा, माय जाणे लेकराच्या बापा. मनातलं पाप आपल्याला माहीत असतं आणि लेकराचा बाप कोण त्या आईला माहीत असतं. तशा पद्धतीने जगद्गुरू तुकोबाराय हे दाखले देण्याची ताकद ठेवतात, म्हणून ते जगद्गुरू होतात. हे आपल्या कुठेतरी लक्षात यायला पाहिजे. जगद्गुरू तुकोबाराय सांगतात की तुम्हाला पुण्य कशाला कमवायचं, पाप कशाला कमवायचं, कशाला म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टीचे दाखले देताना जगद्गुरू तुकोबाराय, आणि किती प्रचंड अभ्यास असे. आपण बऱ्याच वेळेस पापाची आणि पुण्याची व्याख्या करताना आपण मंदिरात गेलो, दर्शन घेतलं की पाप पुण्य केलं म्हणतो, बरोबर आहे. आपण दर्शन नाही घेतलं तर आपण पाप म्हणतो. पण जगद्गुरू तुकोबारायांनी गाथेमध्ये जी व्याख्या केलेली आहे, आणि त्याला पुरावा व्यासांचा पुरावा आहे. वेद व्यास त्यांचा पुरावा आहे. वेद व्यास म्हणतात, अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम्. काय म्हणतात? अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम्. 18 पुराणं वाचल्यानंतर, लिहिल्यानंतर व्यासांनी सिद्धांत मांडला की दुसऱ्यासाठी चांगलं काम केलं, परोपकार जर केला तर ते पुण्य, आणि दुसऱ्याला त्रास जर दिलं तर ते पाप. जगद्गुरू तुकोबारायांनी हे सगळं एकदम सोपं करून गाथेत आणलं, आणि जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितलं, पुण्य परोपकार. पुण्य काय? परोपकार. पुण्य परोपकार पापते परपिडा, अनेक नाही जोडा दुजायासी. म्हणजे पुण्य कोणाचं, कोणाला पुण्य म्हणायचं? आपण जर चांगलं वागलो, कोणासाठी जर चांगलं काम केलं तर ते पुण्य, आणि आपण कोणाला जर विनाकारण त्रास दिला तर ते पाप. आजपासून फक्त घरी जाऊन एक वही करायची, आणि त्या वहीमध्ये 2 कॉलम करायचे. एकीकडून डिक्शनरी एका बाजूने लिहायचं पुण्याचं काम काय केलं, म्हणजे आपण कोणाला मदत काय केली, ते पुण्याचं काम, ते पुण्याच्या रकान्यात मार्क लिहायचे. आणि आपण कोणाला त्रास दिला असेल तर तो पापाच्या रकान्यात लिहायचा. आणि मरता मरता ज्यावेळेस आपण म्हातारे होऊ त्यावेळेस नातवाकडून टोटल मारून घ्यायची. पुण्याच्या रकान्यात 1 मार्क जास्त पडला तर समजायचं, आणि पापाच्या रकान्यात 1 मार्क जास्त असेल तर समजायचं कोणत्याही चित्रगुप्ताला टोटल मारण्याची गरज नाही. तुमची टोटल तुम्ही मारू शकता. फक्त पुण्य आणि पापाचे 2 रकाने करा. चांगलं वागला त्याच्याबद्दल पुण्याचं लिहा, वाईट वागला त्याच्याबद्दल पापाचं लिहा. जगद्गुरू तुकोबारायांनी सुखाची व्याख्या केली. ती सुखाची व्याख्या तुम्हाला आम्हाला लक्षात आली पाहिजे. आज आपलं सुख कसं आहे? आज आपलं सुख आहे, आपण घर बांधलं की आपण सुखी होतो. चांगला मनासारखा जोडीदार मिळाला की आपण सुखी होतो. चांगली 4 व्हीलर आली की आपण सुखी होतो. म्हणजे सगळं सुख कशामध्ये आपलं? फक्त आपला जोडीदार.
नोकरी, गाडी, घर. पण ह्या सुखाची गंमत कशी आहे? आपला जोडीदार चांगला आहे, पण आपल्या शेजाऱ्याची बायको जर आपल्या बायकोपेक्षा सुंदर असली की खलास. आपलं घर चांगलंय, पण आपल्या घरापेक्षा भारी घर शेजाऱ्याने बांधलं की खलास. आपली गाडी एकदम चांगली, पण त्याच्यापेक्षा भारी गाडी जर त्या शेजारच्याने घेतली की आपल्या गाडीत बसावं वाटत नाही, तिच्याकडे बघावं वाटत नाही. सारखं येता जाता त्याच्या गाडीकडे पाहतो, याला कुठं धक्का लागला का. याने सुखी नसतं होत. म्हणून तुम्हाला पाहिजे ते मिळाल्यावर तुम्ही सुखी होत नाही. मग जगद्गुरू सांगतात सुख कशामध्ये असतं आणि ते सुख तुमचं कधीच संपणार नाही. हे जगद्गुरू अभंगामध्ये सांगतात. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सुख, तुका म्हणे सुख परावये सुखे. सुख कशात आहे? तर दुसऱ्याला सुखी करण्यात सुख आहे. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला सुखी करण्याचा प्रयत्न कराल, अरे शेजाऱ्याला गाडी घ्यायची, त्याला घर बांधायचंय, त्याला तुम्ही काही मदत केली, ते सुख तुमचं कोणी हिरावून घेऊ शकत नाही. ते उलट वाढत राहणार आहे. आयुष्यभर तुम्ही म्हणू शकणार की अरे याच्यासाठी मी मदत केली. म्हणून तुका म्हणे सुख परावये सुखे. आणि दुसऱ्या अभंगातलं त्याच्या पुढे दुसरं ॲक्च्युली वाक्य मला पण माहिती ते, मुखी अमृत स्रवत असे असं वाक्य, पण मी याला एकत्र करून तुम्हाला वेगळ्या वेगळ्या याच्यातून सांगतो. तुका म्हणे सुख परावये सुखे, तया सुखा अंत पार नाही. जर तुम्ही दुसऱ्याला सुखी करण्यास सुख मानलं तर तुमच्या सुखाला अंत नाही. तुमचं सुख कोणी हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही आयुष्यभरासाठी सुखी व्हाल, हे तुम्ही कुठेतरी तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय जे सांगतात, आज टाईम मॅनेजमेंटचे आपण इतके वेगळे मंत्र ऐकतो. इतक्या मिलीसेकंदने तो पहिला आला, दुसरा आला, तिसरा आला, ऑलिम्पिकचं हे हुकलं ते हुकलं. अरे त्याच्या पुढे जाऊन त्याच्यापेक्षा जास्त चांगलं टाईम मॅनेजमेंटचा मंत्र तुकोबाराय आपल्या अभंगात देतात. तुकोबाराय म्हणतात, मडे झाकून या करती पेरणी, कुणबियाचे वाणी लवलाही, त्या परी करी स्वहित आपुले, जयाशी फावले नरदेह. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ झाला, एखाद्या शेतकऱ्याच्या घरी कोणाचा मृत्यू झाला आणि पेरणीची वेळ असेल, तर तो शेतकरी त्याची अंत्ययात्रा काढत बसत नाही. जुन्या काळातलं सांगतात, त्या 17व्या शतकातलं. तो शेतकरी तो मडे झाकतो. मडे झाकून या करती पेरणी, पेरणीला जातो. कुणबियाचे वाणी लवलाही, या परी करी स्वहित आपुले, जयाशे फावले नरदेह. ओटी परीस मुठीचे ते वाढी, त्या परी कैवाडे सोहिताचे. नाही काळ सत्ता आपुलिये हाती, जाणते हे गुंते उगविती. तुका म्हणे पाहे आपुली सूचना, करीतो शहाणा मृत्यूलोकी. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो की शेतकरी ते मडं झाकतो आणि पेरणीला जातो. आणि याचं कारण काय आहे? तर ओटी परीस मुठीचे ते वाढे. पेरणीचे सगळ्यात तुम्हाला पेरणीचं बऱ्याच जणांना माहिती असेल की पेरणीमध्ये काय होतं, आपण एक ओटी असते, म्हणजे एक बॅग असते, पिशवी असते, आणि त्या पिशवीत धान्य घेतलेलं असतं, आणि त्या ओटीतलं आपण मुठीत घेतो आणि मुठीतलं आपण त्या चाडामध्ये टाकत असतो. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, ओटी परीस मुठीचे ते वाढे. म्हणजे तुम्ही ओटीत जे घेतलं त्याच्यापेक्षा मुठीचं वाढत असतं. याचं कारण कसं आहे की ओटीत घेतलेलं आणि मुठीत घेतलेला फरक काय असतो की समजा काही विघ्न आलं, एकदम पाऊस पडायला सुरुवात झाली, आवतच मोडला, बैलच बसला, काही विघ्न आलं, तर ओटीत जे घेले आणि मुठीत जे घेले याच्यामधलं मुठीतलं तो माणूस मात्र सोडून मोकळा होतो आणि ती ओटीतलं घेऊन तसाच घरी जातो. एकदा पाऊस आला तर कधी कधी महिना वापसा येत नाही, दीड महिना वापसा येत नाही, कधी ते वर्षच निघून जातं. पण जे मुठीत होतं ते मात्र वाढायला लागतं. म्हणून तुकोबाराय आपल्याला टाइम मॅनेजमेंटचा मंत्र सांगताना म्हणतात की मुठीतलं तुमचं आहे, ओटीतलं तुमचं नाहीये. म्हणजे हा क्षण जो आहे, आजचा हा क्षण आपला आहे, आजचा हा दिवस आपला आहे.
कालचा पण आपला नाही आणि उद्याचा पण आपला नाही. ओटी परिस मुठीची ते वाढे. मला वाटतं याच्यापेक्षा जास्त टाईम मॅनेजमेंटचा मंत्र कोणताच असू शकत नाही. याचा साधा अर्थ आहे, जे काम त्याच वेळेस त्याच क्षणाला करा तरच ते पूर्णत्वाला जातं. हा मंत्र याच्या मागचा जगद्गुरू तुकोबारायांचा तुमच्या आमच्या लक्षात आला पाहिजे. जगद्गुरू तुकोबारायांची वेगवेगळी अंग जर आपण तपासली तर जगद्गुरू तुकोबारायांचं एक महत्त्वाचं कार्य जर कोणतं असेल तर ते कार्य आहे, जगद्गुरू तुकोबारायांनी आपल्या आई वडिलांचा सांभाळ करण्यावर फार भर दिलेला आहे. बांधवांनो, ज्यांना जे आपल्या आईवडिलांचा सांभाळ करत नसतील, ज्यांना आपल्या आईवडिलांविषयी प्रेम नसेल, मला असं वाटतं की अशी मंडळी ही कधीही त्यांचा उत्कर्ष होणार नाही, कधीही उच्च पदाला पोहोचणार नाही, कधीही मोठी होणार नाही. मोठी लौकिक अर्थानं होऊ शकते, पण खऱ्या अर्थाने सर्वांगाने ज्यांना म्हणून ती मोठी होऊ शकत नाही. जगद्गुरू तुकोबाराय याचे दाखले देताना काय म्हणतात ते पण आपण तपासले पाहिजे. जगद्गुरू तुकोबाराय याचे दाखले देताना सांगतात, जगद्गुरू म्हणतात, तुका म्हणे माय बाप, तुका म्हणे माय बाप केवळ ते काशी. तुमच्या घरात काशी कोण आहे? तुमचे आईवडील आहे. तुका म्हणे माय बाप केवळ ते काशी, तेने न वजावे तीर्थाशी. ज्याच्या घरी आईवडील असेल त्याला काशी यात्रेला जायची गरज नाही, त्याला तीर्थाला जायची गरज नाही. त्याचं तीर्थ, त्याची काशी त्याच्या घरी त्याच्या आईवडिलाच्या रूपाने आहे. हे जगद्गुरू तुकोबाराय सांगतात. हे आपल्याला कळलं पाहिजे. आज लोक बापाला बोलत नाही, आईला बोलत नाही आणि मेल्यानंतर दिवस मोठा घालतात आणि कसं जेवण झालं म्हणून गावाला विचारतात. जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, भुके नाही अन्न, मेल्यावरी पिंडदान. तुम्ही काय करता? भुकेला असताना त्या आईवडिलाला खाऊ घालत नाही आणि मेल्यानंतर त्याच्या नावाने सगळ्या गावाला खाऊ घालतात. तुकोबाराय त्याच्याबद्दल फार पुढच्या चरणात वाईट बोलतात, ते मी बोलत नाही. तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जगद्गुरू तुकोबारायांची गाथा वाचायची कशाला, तर जगावं कसं, जगण्याचा आपल्या खऱ्या अर्थाने उद्देश काय आहे हे जर समजावून घ्यायचं असेल तर ती गाथा वाचली पाहिजे. जगद्गुरू तुकोबाराय सगळी आचारसंहिता आपल्या आश्रमाची ही पूर्ण एका अभंगामध्ये सांगतात. सगळे महाराज मंडळी येतात, आपल्याला सांगतात आशीर्वाद देताना लग्नामध्ये काय, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाणी, परोपकारी नेने परनिंदा, परस्त्री सदा बहिणी माया, भूत दया गाई पशूंचे पालन, तानेल्या जीवन वना माझी, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये जर काय करायचं असेल तर आपल्या आईवडिलांपेक्षा आपण म्हणजे आपल्या पूर्वजांपेक्षा जास्त काही करून त्यांचं महत्त्व आपण वाढवायचं आहे. आपण शांततेने जगायचं आहे, कोणाचे वाईट चिंतायचं नाही आहे. आपण दुसऱ्यांबद्दल भावना चांगली ठेवायची आहे. परस्त्री असेल किंवा परधन असेल याच्यावर डोळा ठेवायचा नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण कळालं आणि आपलं जे काही धन असेल हे चांगल्या मार्गाने आपण कमवलेलं धन असलं पाहिजे, हे जगद्गुरू सांगतात. हे तुमच्या आमच्यापर्यंत जर पोहोचलं तर तुम्हाला खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की जीवन जगणं सुकर होईल. आणि त्या जीवनामध्ये किती जरी कमवलं, मी नेहमी सांगतो, किती जरी कमवलं त्याला अंत नाही. तुम्ही फक्त त्याचे हिशोब तपासणारे होतात. कमवल्यानंतर हिशोब तपासणारे म्हणजे काय, इतके पैसे, इतके लाख झाले, आता इतके कोट झाले, आता इतके हे झाले, पण त्याचा उपभोग घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये राहत नाही. त्याचा उपभोग तुम्ही घेऊ शकत नाही. आणि ते ज्याच्यासाठी केलं कमवलं त्या मुलांना, ते मुलं म्हणतात बापाने एवढं कमवलं मग आता मला उडवावं लागेल ना, कोणतरी लागेल ना. संत कबीर काय म्हणतात? संत कबीर सांगतात, संत कबीर म्हणतात धन कसं असतं त्याच्याबद्दल संत कबीर म्हणतात, पुत्र अगर सुपुत हो तो काहे धन संचय. कशाला पैसे कमवतात? तो कमवल ना. पुत्र किंवा काही ठिकाणी पुते, पुत्र अगर सुपुत हो तो काहे धन संचय, पुत्र अगर कुपुत हो तो भी काहे धन संचय. आणि ते वाईट जर निघालं तरी कमवून काय उपयोग आहे? तुम्ही एवढं कष्टानं कमवलेलं फुकायला त्याला 1 वर्ष लागणार नाही. आपण बघितलेलं आहे वाईट पद्धतीने कमवलेलं धन हे कधी तिसऱ्या पिढीत टिकलेलं नाही, तिसऱ्या पिढी संपेपर्यंत टिकलेलं नाही. हे तुम्ही आम्ही लक्षात घ्या बांधवांनो. म्हणून त्या धनाला, त्या संपत्तीला एक नैतिकतेचा सुगंध असला पाहिजे, हे जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगातून आपल्याला कळतं. जगद्गुरू तुकोबाराय विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी इतकं काही चांगलं सांगतात. मला खरं तर माझा उद्देश
तो होता, त्या अभंगाकडे जायचं होतं, पण आता ती मंडळी कमी असल्यामुळे मी त्यात जात नाही. पण तरी जे काय आहेत त्यांच्याबद्दल मी सांगतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. एखादी गोष्ट असाध्य असेल, 3 पद्धतीचं ध्येय असतं, आणि ते ध्येय म्हणजे अभ्यासाचं असावं, शिकण्याचं असावं, असं काहीच नाही. जोपर्यंत, लक्षात घ्या, माणूस कधीपर्यंत शिकू शकतो याचं उत्तर आहे, जोपर्यंत माणसाच्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत माणूस शिकू शकतो. याचं उत्तम उदाहरण कोणतं आहे? याचं सगळ्यात महत्त्वाचं उत्तम उदाहरण आहे की ज्यांची आज पुण्यतिथी आहे. 2 लोक आहे, 23 मार्च आहे ना, 2 लोक आहे. एक आहे ज्यांनी आरक्षणासाठी स्वतःला गोळी झाडून घेतली, ते अण्णासाहेब पाटील. आणि दुसरे आहे जे हसत हसत फासावर गेले, ते शहीद भगतसिंग. शहीद भगतसिंहाला फाशी अगोदर दिल्या गेली, 23 तारखेला, आजच्या रोजी दिल्या गेली, पण ती अगोदर दिल्या गेली. ती फाशी नंतर ठरलेली होती, पण काही कारणास्तव ती अगोदरच देण्यात आली. त्यावेळेस तुरुंगामध्ये ज्यावेळेस त्यांना निरोप देण्यात आला, आजच्या दिवशी 23 तारखेला तुम्हाला फाशी द्यायची आहे, म्हणजे आज फाशी द्यायची आहे, त्या दिवशीपर्यंत भगतसिंह तुरुंगात दररोज व्यायाम करत होते. बघा तुम्ही, आपल्याला जर नुसतं असं जरी कळालं की कॅन्सर झालं, 6 महिन्यानं मरणार, की ते आजच मेलं, ते 6 महिने उगं बोनस काढतं. भगतसिंहांना सांगितलं की तुम्हाला आज फाशी द्यायची, तोपर्यंत भगतसिंहांनी व्यायाम केला. आणि भगतसिंह त्यावेळेस लेनिन नावाच्या एका क्रांतिकारकाचं चरित्र वाचत होते. ते चरित्र वाचत असताना त्यांचं नियोजन असं होतं की आपल्याला आणखी वेळ आहे फाशीला, त्याचे काही पानं बाकी होते. भगतसिंहांनी फक्त एवढीच विनंती केली की ही उरलेली पानं मला ह्या चरित्राची वाचू द्या, आणि त्याच्यानंतर तुम्ही मला खुशाल फासावर चढवा. हे ध्येय असतं, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तर बांधवांनो, ध्येय 3 प्रकारची असतात. एक सुसाध्य, एक कष्टसाध्य, आणि एक असाध्य. सुसाध्य म्हणजे काय? एकदम सोपं. कष्टसाध्य म्हणजे प्रयत्न करून मिळवता येऊ शकतं. आणि असाध्य म्हणजे काय? की जे काहीही करून मिळणार नाही, त्याला असाध्य म्हणतात. त्या असाध्य ध्येयाला सुद्धा जर मिळवायचं असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. कारण तुम्ही जर सायास केले, तुम्ही जर प्रयत्न केले, तर तुम्ही असाध्य असलेलं ध्येय सुद्धा मिळवू शकता. हे सांगणारे जगद्गुरु आमच्यापर्यंत लक्षात आलं पाहिजे. म्हणून खूप काही बरेचसे पैलू बोलण्याचे आहे, पण मी या निमित्ताने तुम्हाला एक सांगतो की जगद्गुरु तुकोबारायांचं कार्य जर कोणतं असेल तर मी नेहमी सांगत असतो की जगद्गुरु तुकोबारायांनी 33 कोटी देव एका पांडुरंगात आणले. अगोदर 33 कोटी देवाची पूजा व्हायची, ते आणले कशामध्ये? एका पांडुरंगामध्ये, एका विठ्ठलामध्ये. प्रमाण काय याचं? जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं 33 कोटी भजायचे नाही, एकच पांडुरंग भजा. त्याचं प्रमाण दिलं, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण म्हणजे एखादी पतिव्रता स्त्री जर असेल तर ती पतिव्रता तेव्हाच असते ज्यावेळेस तिची तिच्या नवऱ्यावर श्रद्धा असते. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा पायी. तसा आम्हाला फक्त एक पांडुरंग आहे, नारायण आहे, त्याची पूजा करणार, बाकीच्यांची करणार नाही. अशा पद्धतीने जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. तो दाखलाय 33 कोटी मधला देव एका पांडुरंगात आणण्याचं काम जगद्गुरु तुकोबारायांनी केलं. हे का केलं असेल? हे करण्याचं कारण असं आहे की पांडुरंगाला नवस चालत नाही, पांडुरंगाला कर्मकांड चालत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी त्या कर्मकांडाला फाटा मारण्याचं काम केलं. माऊलीने त्या कर्मकांडाला फाटा मारण्याचं काम केलं. नामदेव असेल, रविदास असेल, सगळी संत मंडळी जर आपण घेतली, चोखा मेळा असेल, सगळ्यांचं कार्य जर बघितलं आपण तर त्यांनी फक्त एक काम केलेलं आहे, ते म्हणजे कर्मकांडाला फाटा देण्याचं काम केलेलं आहे. स्वतःच्या शुचितेवर, स्वतःच्या शुद्धतेवर भर दिलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तीळ जाळीले तांदूळ. तुम्ही यज्ञ करता, तीळ जाळता, तांदूळ जाता. तीळ जाळीले तांदूळ काम क्रोध तैसेची खळ.
तीळ जाळीले तांदूळ, यज्ञामध्ये तीळ जाळले तांदूळ जाळले. पण काम आणि क्रोध हे शत्रू तुम्ही तसेच ठेवले मध्ये. काम क्रोध तैसेची खळ, का रे शिनलाशी वाऊगा न भजता पांडुरंगा. एवढं सगळं करायपेक्षा फक्त पांडुरंगाचं भजन कर. आणि भजन म्हणजे फक्त मुखाने तू नाव घे, बाकी तुला काही करण्याची गरज नाही. आपण हरिपाठामध्ये तेच ऐकतो आणि तेच वाचतो आणि तेच म्हणतो की अनंत पापाच्या राशी जरी असेल तर ती फक्त नावाने जातात, उच्चाराने जातात. कोणतंही कर्मकांड करण्याची गरज नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, संध्या जप तप ध्यान अनुष्ठान हे सगळं जे असेल, संध्या असेल, जप असेल, ध्यान असेल, तप असेल, अनुष्ठान असेल, हे सगळं फक्त विठ्ठलाच्या नावाने घडतं, वेगळं करण्याची गरज नाही. म्हणून त्यांनी 33 कोटीमधला देव एका विठ्ठलात आणला. एका विठ्ठलात आणल्यानंतर तोही पुढे जगद्गुरूंनी त्याच्याही पुढे जाऊन काय सांगितलं, त्याच्याही पुढे जाऊन जगद्गुरू तुकोबारायांनी तो एका विठ्ठलातला देव हा सर्वसामान्य लोकांमध्ये आणला. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हे जगद्गुरू तुकोबारायांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं. जगद्गुरू तुकोबारायांनी त्याच्या पुढे जाऊन आणखी सांगण्याचं काम केलं आणि ते म्हणजे कोणत्याही देवाच्या आणि तुमच्यामध्ये कोणत्याही मीडिएटरची गरज नाही. तुम्हाला देवाची भक्ती करायची असेल तुम्ही देवाची डायरेक्ट भक्ती करा. कोणताही दलाल नेमू नका, कोणताही एजंट नेमू नका. हे सांगण्याचं काम जगद्गुरू तुकोबारायांनी केलं. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात की जे गुरु म्हणतात किंवा बाकीचं काही म्हणतात तर त्याच्याबद्दल तर इतकं वाईट बोललेलं आहे. मी जर सगळं सांगायला लागलो तर फार अवघड होईल, पण त्यातले काही दाखल्यासाठी सांगतो. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात फक्त नुसते भगवे कपडे घातले म्हणून कोणी साधू होत नाही. जगद्गुरू तुकोबाराय त्याचा दाखला देतात, भगवे तरी श्वान. एखादं कुत्रा असेल ते भगव्या रंगाचं राहतं कधी कधी. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. तुम्हाला जर अनुभव असेल तर तुम्ही गुरु होण्याच्या लायकीचे. फक्त भगवे कपडे घातले म्हणून जर तुम्ही गुरु होत असाल तर ते चुकीचं आहे. हे जगद्गुरू तुकोबाराय सांगतात. आणि त्याच्या पुढे जाऊन म्हणतात गुरु शिष्यपण हे तो अधमची लक्षणं. म्हणजे गुरु शिष्य एखाद्या शिष्याकडून गुरुने पाय दाबून घेणे किंवा सेवा करून घेणे हे अधमपणाचं लक्षण हे सांगण्याचं काम जगद्गुरू करतात. आणि त्याच्या पुढे जाऊन जगद्गुरू म्हणतात एक करती गुरु गुरु भोवती भारू शिष्याचा. जे गुरु म्हणतो आणि बाकीचे 1000-2000 शिष्य घेऊन फिरतो. एक करती गुरु गुरु भोवती भारू शिष्याचा, पूस नाही पायचारी मनुष्यपरी कुत्रीती. मी नाही, जगद्गुरू सांगतात. म्हणून हे ज्यावेळेस आपण वाचायला लागतो, हे ज्यावेळेस लक्षात यायला लागतं तर आपल्याला कोणत्याही मेडिएटरची गरज नाही. तुम्ही सरळ देवाची भक्ती करायची असेल तर पांडुरंगाचं नाव घ्या आणि ती भक्ती करा. आणि खरा तुम्हाला साधू जर समजून घ्यायचा असेल, टिळा टोपी घालून माळा म्हणते आम्हा साधू, दया धर्म नाही चित्ती जाणावी ते भोंदू. जे नुसती टिळा टोपी घालतात आणि गळ्यात माळा घालतात आणि आपल्याला साधू म्हणतात आणि त्यांच्यामध्ये दया नसेल, त्यांच्यामध्ये धर्म नसेल त्यांच्या चित्तामध्ये, तर ते साधू नाही. ही साधूपणाची व्याख्या जगद्गुरू तुकोबाराय सांगतात. आणखी खूप काही व्याख्या आहेत. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जगद्गुरूंनी देव 33 कोटीतला एका पांडुरंगात आणला, एका पांडुरंगामधला एका लोकांमध्ये आणला. आणि त्याच्या पुढे जाऊन जगद्गुरूंनी सांगितलं हे बाकीचं सगळं सोडून द्या, तुमच्या मुलाची काळजी घ्या, तुमच्या आईवडिलाची काळजी घ्या आणि तुमची स्वतःची काळजी घ्या. माणसाच्या जन्माचं पर्पज काय? 3 पद्धतीची डेव्हलपमेंट आहे, फिजिकल, मेंटल आणि स्पिरिच्युअल. म्हणजे तुमची शारीरिक डेव्हलपमेंट झाली पाहिजे, तुमची शारीरिक वृद्धी झाली पाहिजे, शारीरिक तुमचं चांगलं असलं पाहिजे, तुमचं मेंटल मानसिक डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि स्पिरिच्युअल तुमची आध्यात्मिक डेव्हलपमेंट झाली पाहिजे. ह्या 3 डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. हे आपण तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्या 3 डेव्हलपमेंट जर करायच्या असेल तर त्यासाठी देव आपल्याला इकडे तिकडे शोधण्याचा गरज नाही. जगद्गुरू तुकोबाराय सांगतात. आता तर त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात, पहिल्यांदा सांगितलं 33मध्ये, 33मधून एकामधून लोकांमध्ये आणि लोकांमधून त्याच्यानंतर पुढे ते म्हणतात की कासया येऊ जाऊ. कुठं? पंढरपूरला. कशाला जाऊन कशाला येऊ म्हणते मी, कोण? जगद्गुरू. कासया येऊ जाऊ काय जाऊनी तेथे पाहू, मुले लेकरे घरदार माझे येथेची पंढरपूर. माझे मुलं, माझी लेकरं, माझं घर, माझं दार याची जरी मी काळजी केली, प्रत्येक भारतीयानं जर ही काळजी केली तर भारत कुठे पोहोचेल याचा तुम्ही विचार करा. याचा फक्त आपण सुधारण्याचा विचार केला. आपण जगाला सुधारायला निघतो आणि घरामध्ये सगळा. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात
आता कासया येऊ जाऊ काय जाऊनी तेथे पाहू मुले लेकरे घरदार माझे येथेची पंढरपूर. आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय ह्या घराच्याही पुढे जाऊन देव कशात आहे ते सांगताना एक दाखला देतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देव बाहेर शोधूच नका. देव कुठं शोधा? तुमच्यामध्येच शोधा. बाहेर शोधण्याची गरज नाही. जगद्गुरु सांगतात, देव आहे अंतर्यामी. आतमध्ये देव आहे अंतर्यामी, व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी. इकडं तिकडे देव पाहायला शोधतो. देव आहे अंतर्यामी, व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी. तुका सांगे मूढ जना, देही देव का पाहावना. अरे मूर्खांनो, तुकाराम म्हणतात, मी नाही, मूर्खांनो, इकडं तिकडं तीर्थात शोधण्यापेक्षा तुमच्या देहामध्ये जो देव आहे त्याला तुम्ही का पाहत नाही, त्याची तुम्ही पूजा का करत नाही, आणि त्या देहाच्या देवाची पूजा करा. म्हणजे आपली बुद्धी, आपलं वागणं, आपलं बोलणं चांगलं ठेवा. ही शुचिता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आणि देव हा आपल्यात आहे हे सांगतात. आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय शेवटी म्हणतात की देव शोधायचा कुठे. तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्देचे आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. म्हणजे याचा अर्थ शब्द म्हणजे ज्ञान, याच्यामध्ये देव आहे. शब्देची हा देव, आणि त्याची पूजा कशी करायची? शब्देची गौरव पूजा करू, म्हणजे ज्ञानी होऊन पूजा करायची आहे. आपण अभ्यास करून त्याची पूजा करायची आहे. हे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. हा देव आपल्यापर्यंत आला पाहिजे. खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबारायांचे विचार आपल्यापर्यंत आले पाहिजे. समाजाशी जगताना कोणत्याही जातीचा द्वेष आपल्याकडून झाला नाही पाहिजे. कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ईश्वराला जर पूजन करत असाल आणि तुम्ही जर एखाद्या जातीबद्दल आकस बाळगत असाल किंवा एखाद्या जातीबद्दल वेगळे विचार करत असाल, एखाद्या माणसाबद्दल आकस बाळगत असाल, तर याचा अर्थ आपण सर्वेश्वराचं पूजन करण्याच्या लायकीचे नाही. हे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात. त्यामुळे आपण ते लक्षात घ्यावं. आपला आनंद कशात आहे तो आपण शोधावा. या निमित्तानं फक्त एक कथा सांगतो आणि थांबतो. एक कथा अशी आहे की ज्यावेळेस 2 कथा सांगतो, आणखी एक छोटीशी पहिल्यांदा सांगतो. एक आजोबा असतात, ते नातवाला गोष्ट सांगत असतात. कारण काय होतं, सांगितलेलं अभंग लक्षात राहत नाही, विचार लक्षात राहत नाही, पण गोष्टी लक्षात राहतात. एक आजोबा असतात, ते नातवाला गोष्ट सांगत असतात. नातवाला गोष्ट सांगताना आजोबा सांगतात की प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये म्हणे एक राक्षस असतो आणि एक देव असतो. आणि ह्या दोघांमध्ये सारखं भांडण चालू असतं, सारखं प्रत्येक क्षणाला. राक्षस पण लढतो आणि देव पण लढतो. मग त्या मुलाला प्रश्न पडतो, नातवाला. मग तो म्हणे, माझ्या शरीरामध्ये पण का? हो म्हणे. तुमच्या माझ्या पण. म्हणे मग आपल्या शरीरामध्ये जर एक राक्षस आणि एक जर देव लढत असेल तर तो आजोबाला प्रश्न विचारतो मुलगा, मग जिंकतो कोण म्हणे दोघांमध्ये? हाच प्रश्न माझा आपल्या सगळ्यांना पण आहे. आपल्या शरीरामध्ये कधी पण बघा, एक चांगला पण विचार असतो, तो देव आहे. एक वाईट विचार असतो, तो दानव आहे. निर्णय आपण घेतो कुठं झुकायचं, इकडं का इकडं. म्हणजे एखादी घटना बघितली, एखादा माणूस जर समजा ॲक्सिडेंट झालेला असेल, आपण तिथं पोहोचतो, त्याच्या बाजूला पैशाची बॅग असेल, तर पहिला विचार आपल्या डोक्यात हा येतो की याला उचला आणि हॉस्पिटलमध्ये न्या. आणि त्याच वेळेस किती चांगला माणूस असतो तर दुसरा विचार हा पण येतो की एवढ्या नोटा पडलेल्या आहे. माणूस चांगला आणि वाईट कशावर बनतो? देव आणि दानव यांचं युद्ध चालू आहे. मग ह्या युद्धात कोण जिंकतो हा तो मुलगा आजोबाला प्रश्न विचारतो. हाच प्रश्न माझा तुम्हाला आहे. आणि याचं उत्तर आहे, तो नाही जिंकत जो ताकदवान आहे, तो जिंकतो ज्याला तुम्ही पोसता, ज्याचं तुम्ही पालन पोषण करता, ज्याला तुम्ही खतपाणी घालता, तो जिंकतो. तुम्ही चांगल्याला पालनपोषण केलं तर चांगलेपणा जिंकेल, आणि वाईटाला केलं तर वाईटपणा जिंकेल. म्हणून इकडे तिकडे कुठे देव शोधायचा नाही आहे. त्या निमित्ताची शेवटची कथा सांगतो. एकदा असं झालं म्हणे की ज्यावेळेस ते समुद्र मंथन झालं, 14 रत्न बाहेर पडली, देवाला प्रश्न पडला, दानवाला प्रश्न पडला, आपण तर सगळं वाटून घेतलं पण माणसाला काहीच दिलं नाही. माणसाला काय द्यायचं म्हणे? मग एक काम करा म्हणे, माणसाला एक आनंद देऊन टाका. आनंद नावाचं रत्न द्या, माणूस आनंदी राहायला पाहिजे. मग ते आनंद माणसाला द्यायचं ठरतं. जसं आनंद द्यायचं ठरलं
तर तेवढ्यात तिथे काय होतं की तेवढ्यात ब्रह्मदेव, त्याला एक प्रश्न पडतो. ब्रह्मदेव म्हणतो आपण सगळ्याला आनंद देऊ, पण मग आपल्याला काय? नारद, आपल्याला माहिती कळ लाव्या म्हणायची त्याला पुराणामध्ये, मी नाही म्हणायचो. नारद म्हणतात माणसाला, अहो देवानं पहिल्यांदा हा एक विचार करा की माणसाला जर तुम्ही आनंद दिला आता, ते म्हणे हो दिला, पण आता आनंद जर दिला तर माणूस तुम्हाला विचारण कशाला, तुमची पूजा करल कशाला, घरामध्ये देवघर ठेवल कशाला? मग देव म्हणे सगळं बरोबर आहे, पण आपण तर म्हणलो म्हणे आता आनंद द्यायचा, यांना दिलाय आपण, मग काय करायचं? मग ते सगळे गेले गणपतीकडे आणि गणपतीला म्हणे देवा तू विद्येची देवता आहे, तूच सांग, आम्ही यांना आनंद दिलेला आहे माणसाला, पण हा जर आनंद माणसाला मिळाला तर ते आम्हाला विचारणार नाही, आमची पूजा करणार नाही, तर हा आनंद लपवून कुठे ठेवू? बाकीचे सगळे आयडिया द्यायला लागले. कोणी म्हणे आभाळात ठेवू, गणपती म्हणे वेड्यांनो तो आभाळात पण जाईन माणूस. चंद्रावर ठेवू, अहो तो चंद्रावर पण जाईन. पाताळात ठेवू, अरे तो समुद्राच्या तळाचा वेध घेईल. पर्वतावर नेऊन ठेवू, पर्वतावर जाईल, एव्हरेस्टवर जाईल, कुठे नाही जाणार माणूस. तो आनंद कुठेही जाऊन त्याचा शोध घेईल, सापडेल आणि सुखी होईल. त्यावेळेस गणपतींनी सांगितलं म्हणे एक काम करा, माणूस समुद्राच्या तळाचा शोध घेईल, माणूस चंद्रावर जाईल, माणूस पर्वतावर जाईल, माणूस सगळीकडे जाईल, पण तुम्हाला मी एक जागा सांगतो, फक्त तिथे आनंद लपून ठेवा, तिथे माणूस कधीच डोकावणार नाही. आणि मग तो आनंद तिथे ठेवला गेला आणि तेव्हापासून तो आनंद शोधण्यात माणूस इकडे तिकडे फिरतोय. आणि तो आनंद गणपतीने सांगितलं त्या माणसाच्या स्वतःच्या आतमध्येच ठेवा. आपण आतमध्ये डोकावत नाही आणि बाहेर आपली भटकंती सुरू आहे, म्हणून आपण सुखी होत नाही, असं मला ह्या निमित्ताने सांगायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.